शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपयांचे सरकारी अनुदान मिळण्याची संधी आहे। अनुदान मिळाल्यानंतर 6 महिन्यात विहीर पूर्ण करणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त ज्या कामगारांकडे वैध वर्क परमिट आहे त्यांना बांधकामासाठी नियुक्त करणे आवश्यक आहे। अनुदान घेणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित ग्रामपंचायतीकडे विहिरीची नोंदणी देखील करणे आवश्यक आहे। त्यानंतर ग्रामसेवक हा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवतात व पुनर्वलोकन केल्यानंतर गट विकास आधारित मंजुरी देतात। पंचायत समिती स्तरावरील प्रशासकीय व तांत्रिक मान्यता जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे। तर 5 तालुक्यांमधील अहवाल प्राप्त झालेला आहे। राज्य शासनाच्या निर्णयानुसार तालुका स्तरावरील रोजगार हमी योजनेचा अहवाल 20 डिसेंबरपर्यंत जिल्हा नियोजन समन्वयकांना सादर करणे अपेक्षित आहे। शिवाय या सर्व योजना 20 जानेवारीपर्यंत जिल्हा बैठकीत सादर केल्या जातील। यासह जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ ईशादिनी शेळकांडे यांनी बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या आहेत। तर ही 20 डिसेंबरपर्यंत माडा, सांगोला, करमाळा, मंगळवेढा आणि बार्शी या 5 तालुक्यांमधून अहवाल प्राप्त झालेले आहेत। तर ही योजना लवकरच पूर्ण होणार आहे। रोहियोकडून आराखडे केल्यानंतर एकत्रित करून 31 जानेवारीपर्यंत समितीकडे पाठवले जातील। सध्या जिल्ह्यात 2728 विहिरींची नोंदणी झाली असून ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे। तर विहिरीसाठी अर्ज कधी व कुठे करायचा? वैयक्तिक सिंचन विहिरीची मंजुरी मिळवण्यासाठी अर्जदाराने नियुक्त केलेल्या नमुन्यात ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे। जॉब कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज वितरित करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे। हे प्रस्ताव होणाऱ्या ग्रामसभेत मान्यतेसाठी मांडण्यात यावेत। त्यांना प्राधान्य क्रमांकानुसार मंजुरी दिली जाईल। दारिद्र्य रेषेखाली अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील अर्जदारांना प्राधान्य दिले जातील। विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्षात विहिरींची कामे पूर्ण होणे अनिवार्य आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखाली व्यक्ती, जमीन सुधारक योजनेचे प्राप्तकर्ते, इंदिरा आवास योजना लाभार्थी, अल्पभूधारक आणि कृषी कर्जमाफी योजना 2008चा भाग असलेले अल्पभूधारक शेतकरी रोहित अंतर्गत व्यक्तींना सिंचन विहिरीसाठी प्राप्त आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 0.6 एकर क्षेत्र संलग्न असणे आवश्यक आहे। नवीन विहीर सध्याच्या विहिरीपासून 500 फूट अंतरावर प्रस्तावित करावी। 10 खांबांच्या अंतरावर वीज पुरवठा उपलब्ध आहे। लाभार्थीकडे 7-12 विहिरींची नोंद करणे आवश्यक आहे। एकूण क्षेत्रफळ निश्चित करण्यासाठी तलाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे। रोहियाकडून विहिरी मिळावी इच्छुकांना शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील। धन्यवाद।